श्री स्वामी समर्थ. नोकरीत यश आणि प्रमोशन मिळविण्यासाठी स्वामींचे हे 4 प्रभावी उपाय. आपल्याबरोबर ही समस्या असेल की प्रमोशन मिळत नसेल, नोकरीत यश मिळत नसेल, तर स्वामींचे हे प्रभावी 4 उपाय आपण नक्कीच करू शकता. उपाय खूप साधे आणि सरळ आहे. फक्त करताना आपल्याला काय काय नियम लक्षात ठेवायचा आहे हे आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. गुरुवारचा जो दिवस असतो, पहिली सेवा जी असते ही गुरुवारी आपण करू शकतो. कारण की गुरुवार जो दिवस असतो तो दत्त गुरु आणि स्वामी समर्थांना अत्यंत प्रिय असतो. आणि असं म्हटलं जातं की या दिवशी गुरुचे जे तत्व असतात ना, ते अधिक कार्यरत असल्यामुळे आपल्याला कोणतीही सेवा जी आपण करून राहिलो आहे तर अनेक पटीने आपल्याला ती फळदायी ठरते आणि आपल्याला ह्याचं लवकर फळ मिळतं. आणि ही नोकरीतली जी समस्या असेल ही सोडवण्यासाठी खूप मोठी एक आधारशिला सुद्धा आहे. आता ही जी सेवा करायची आहे, गुरुवारी जी आपण सेवा करू, याच्यामध्ये नित्य नामस्मरण आणि वेळेचं बंधन आहे. गुरुवारी जर तुम्हाला जमत असेल तर ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठून शुद्ध व्हायचं आहे, स्नान वगैरे करून. जर सकाळी वेळ नसेल तर जेव्हा संध्याकाळी आपण दिवाबत्ती करतो ती वेळसुद्धा आपण करू शकतो. एक वेळ आपल्याला निश्चित करून घ्यायची आहे. स्वामी समर्थांना गुरुवारी जी प्रतिमा असेल तर आपल्या प्रतिमा किंवा फोटो जे पण असेल, जर आपल्याला जमत असेल तर, किंवा आपल्याजवळ पादुका असल्या तरी मूर्तीला, पादुकांना जे आपल्याकडे आहे त्यांना आपल्याला गाईच्या दुधाचा अभिषेक करायचा आहे. कारण की गाईचं दूध जे असतं ते शुद्ध आणि गुरुतत्वाचं प्रतीक मानलं गेलं आहे. अभिषेक करताना नोकरीतील यशासाठी स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे. अभिषेक झाल्यानंतर स्वामींना केळीचं, जे गुरुग्रहाचं प्रतीक मानलं गेलं आहे, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. किंवा गूळ फुटाणे किंवा जी पिवळ्या रंगाची मिठाई आहे त्याचा आपण नैवेद्य दाखवू शकतो. हे नैवेद्य झाल्यानंतर हा जो नैवेद्य आहे ऑफिसमध्ये आणि आपल्या जे घरातले लोक आहे त्यांना हे वाटायचं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, या सेवेचा 21 गुरुवार संकल्प करूनच ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे. ही सेवा करायला तर ह्याचा जो परिणाम आहे तो त्वरित आपल्याला मिळतो. म्हणून जेव्हाही ही सेवा करायला तर या सेवाचा परिणाम आपल्याला मिळेल. आपल्याला काय करायचं आहे, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. जप करताना आपल्याला मन शांत ठेवायचं आहे आणि मनात विचार करायचा आहे की माझं हे कार्य झालं आहे. जेव्हा तुम्ही हे विचार कराल, शांत चित्तेने कराल, तर हे जी तुमची पूजा, उपासना, सेवा आहे गुरुवारची, ही स्वामी चरणी पोहोचते आणि तुम्हाला त्या सेवेचा त्वरित फळ मिळतं. तर ही आपण पहिली सेवा करू शकतो. दुसरी सेवा जी आहे, हे तारक मंत्राचे 108 दिवसाचे आपल्याला अनुष्ठान घ्यायचं आहे. संकल्प करायचा आहे 108 दिवसासाठी. तर जेव्हा 108 दिवसाचा तुम्ही संकल्प घ्याल तर हा संकल्प तारक मंत्र, आपल्याकडे वेळ कमी असेल तर 11 वेळा म्हणू शकता. तारक मंत्र 11 वेळा म्हणा. वेळ जी आहे ती निश्चित करा. वेळ निश्चित नाही कराल तर त्या जे उपासना करताय, तारक मंत्र करताय, त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही आहे. आपल्याला स्वामींना नैवेद्य पण दाखवायचा आहे. दिवा जो आहे तो तेवत ठेवायचा आहे, जो पण अनुष्ठान आपलं पूर्ण होत नाही. एकाच आसनावर बसायचं आहे, एकाच जागेवर बसायचं आहे. जेव्हा तुम्ही असं कराल तर जो तुम्ही तारक मंत्र म्हणताय त्याची शक्ती, जी ऊर्जा आहे ती खूप जास्त वाढते. म्हणून आज इथे करून घेतला तारक मंत्र, उद्या त्या जागेवर असं नाही आहे. एकच ठिकाणी एकाच आसनावर आपल्याला हे 108 दिवसाचं अनुष्ठान घेऊन या सेवेला, आपल्याला स्वामींच्या सेवेला करायचं आहे. ही सेवा आपण 49 दिवसाची करू शकता किंवा 108 दिवसाची पण करू शकता. ह्याच्याबरोबर आपल्याला किमान 1 वेळा तरी श्री स्वामी समर्थ याचा जप करायचाच आहे आणि संकल्प घेऊन ही सेवा करा. आपल्याला त्वरित ह्याचं फळ नक्कीच मिळेल. आणि जी इच्छापूर्ती आहे, तुमच्या मनाची इच्छा आहे, त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. लक्ष केंद्रित करून स्वामींना म्हणायचं आहे की माझी जो अडथळा होता तो दूर झाला आणि मला यश मिळालं, माझं प्रमोशन झालं, त्याकरता तुम्हाला खूप धन्यवाद. आणि या कृतज्ञतेने आपल्याला ही सेवा करायची आहे. हे जे
तारक मंत्र आहे हे एक संरक्षक कवच बनून तयार होऊन जाईल, ज्यामुळे तुमचे ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करताय या काही राजकीय अडथळे तुमच्या ह्याच्यात आहे ते सगळे दूर होऊन जातील, नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या जीवनामध्ये यश होऊन तुम्हाला नक्कीच प्रमोशन मिळेल. ही दुसरी सेवा आपण खूप साधी सरळ आणि सोपी होती. सेवा क्रमांक तिसरी आहे स्वामींची, जो प्रभावी उपाय आहे तिसरा, गुरुचैत्राचे पारायण. श्री गुरुचैत्र हा ग्रंथ जो आहे हा गुरुतत्वाचा आणि स्वामी समर्थांचा महिमा आहे. किती पण अडचणी असतील, कोणताही प्रारब्ध असेल, दोष असेल किंवा खूप मोठे अडथळे आहे नोकरीमध्ये, तर ह्याला दूर करण्याची शक्ती गुरुचैत्र पारायणामध्ये आहेच आहे. हा 7 दिवसाचा सप्ताह पारायण आपण करू शकतो. ही सुरुवात आपल्याला गुरुवारी किंवा पौर्णिमेला सुरुवात करायची आहे. 7 दिवसात आपल्याला हा ग्रंथ पूर्ण करायचा आहे. गुरुचैत्राचे अध्याय आहे ना, ते अध्याय नोकरी आणि यश आर्थिक स्थैर्यासाठी आहे. तर आपण 11वा 17वा आणि 18वा अध्याय नित्य वाचू शकता. पण संपूर्ण पारायण जर आपण केलं तर सर्वात उत्तम आहे. पण जेव्हा हे आपण करू त्याचे नियम आहे की या पारायण करताना आपल्याला जमिनीवरच झोपायचं आहे, ब्रह्मचर्य पालन करायचं आहे, घरात कोणत्याही प्रकारचे तामसिक वातावरण आपल्याला नको आहे. संकल्प करून आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे आणि जी नोकरीसाठी तुम्ही संकल्प केला आहे तो स्पष्ट स्वामींना सांगायचा आहे. जर आपलं हे सगळं संपल्यानंतर त्याचे पारायण आपल्या संपल्यानंतर आपल्याला दान दक्षिणा भोजन करवायचे आहे. आता प्रभावी उपाय जो चौथा आहे, जी सेवा आहे स्वामींची, ती सेवा आहे आपल्याला दान करायचं आहे, ज्याने की आपल्या कर्माचे संतुलन बनतात. आपण फक्त पूजा अर्चना करतो, पण फक्त पूजा अर्चना न करून आपल्याला त्याबरोबर काय करायचं आहे, दान करायचं आहे. कोणत्या गरीब मुलाला जेवायला देऊन द्या, या वस्त्रदान करा. जर गुरुवारी वस्त्रदान करताय तर पिवळ्या रंगाचे वस्त्रदान करा. या वृद्धांची, या प्राण्यांची सेवा करून घ्या. जे प्राणी आहेत त्यांची सेवा करून घ्या. वृद्धाश्रममध्ये तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा. या वृद्धाश्रममध्ये तुम्ही जाऊन त्यांची सेवा करा, या त्यांना खायला प्यायला द्या, कारण की याच्यातच स्वामींचे मोठे तत्व दडलेले आहे. वृद्धांची सेवा करणं गुरुतत्वाला त्वरित प्रसन्न करते. मुंग्यांना आपण पीठ आणि साखर खाऊ घालू शकतो, गाईला चारा देऊ शकतो. छोटे छोटेसे जे दान आहे ना, ते तुमच्या मार्गामध्ये जे अडथळे येतात ते दूर करू शकतात. सेवा करण्याची योग्य पद्धत आणि यशाचे नियम. कोणतीही सेवा करण्यापूर्वी हे 3 नियम नक्की पाळा. संकल्प करण्याची योग्य पद्धत आहे. हातात पाणी घेऊन किंवा स्वामींच्या समोर बसून तुमची इच्छा स्पष्ट शब्दात मांडायची आहे. अस्पष्ट इच्छा कोणतीही ठेवू नका. दुसरं आहे नियम माफ करणे. तुमचं मन शुद्ध ठेवा. तुमच्या करिअरमध्ये किंवा आयुष्यात ज्यांनी तुमचं वाईट केलं आहे त्यांना क्षमा करा. मनात द्वेष किंवा मत्सर ठेवून केलेली सेवा फळ देत नाही. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. तुम्ही सेवा सुरू केल्यावर हे नका म्हणू की मी सेवा सुरू केली आहे तर माझी इच्छा अजून पूर्ण का नाही झाली. योग्य वेळ आल्यावर स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील, यावर अखंड विश्वास ठेवा. सेवा सुरू केल्यावर लवकर परिणाम मिळतील असा आग्रह मनामध्ये धरू नका. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवता आणि तुमचे कर्म प्रामाणिकपणे करत राहता तेव्हाच मी तुमच्या मदतीला धावतो. या 4 सेवा आणि योग्य नियमाचे पालन केल्यास स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल आणि तुमच्या नोकरीतील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मराठी बोलता येत नाही, क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.